नमस्कार. मराठी तडका विथ सोल्युशन या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण उत्तम गृहिणींसाठी काही कानमंत्र आणि टिप्स बघूयात. नंबर 1. गुलाबजामुन घट्ट झाल्यास, कडक झाल्यास डब्यात घालून घट्ट झाकण लावून तो डबा कुकरमध्ये वाफवावा. गुलाबजामुन मऊ होतात. नंबर 2. बटाटे वडे करताना बेसन पिठात 1-2 चमचे मैदा मिसळावा, म्हणजे वड्याचे आवरण एकसंध होते. नंबर 3. रवा, वरई हे उन्हात 2-3 दिवस ठेवून किंवा किंचित गरम करून गार झाल्यावर डब्यात ठेवल्यास किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यास पोरकिडे, अळ्या होत नाहीत. नंबर 4. कोणत्याही भाजीला तेल जास्त झाल्यास त्यात नारळाचा चव अगर सुक्या खोबऱ्याचा किस घालावा, भाजी कोरडी होते. नंबर 5. नारळ नसल्यास सुके खोबरे पाण्यात 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवावे, म्हणजे नारळाप्रमाणे त्याचा स्वयंपाकघरात उपयोग होतो. नंबर 6. भजी करताना पालक, मिरची, बटाट्याचे काप या वस्तू 10 ते 15 मिनिटे तुरटीच्या पाण्यात ठेवाव्यात, त्यामुळे भजी कुरकुरीत होतात. नंबर 7. लाल टोमॅटोचे सूप करताना अर्धा किलो टोमॅटो, 1 मोठे लाल गाजर घातल्यास रंग छान येतो किंवा मूगडाळ 2 चमचे घातल्यास पौष्टिक होते व साखरेऐवजी गूळ घातल्यास सूप चवदार होते. नंबर 8. साबुदाण्याची खिचडी करताना त्यात काकडी किसून घालावी. खिचडी अतिशय मऊ, मोकळी होते आणि चवदारही लागते. नंबर 9. तयार बटाट्याची भाजी जास्त शिल्लक राहिल्यास त्याचे बटाटे वडे करावे किंवा त्यात बेसन पीठ घालून पुऱ्या किंवा पराठे करावेत. नंबर 10. ज्वारीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी व्यवस्थित जमत नाही. अशा वेळी एका भाकरीच्या पिठात 1 चमचा गव्हाचे पीठ मिसळून भाकरी केल्यास ती मोडत नाही आणि कडेला भेगाही पडत नाही आणि भाकरही चांगली होते. गृहिणींसाठीची ही माहिती किंवा टिप्स आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.